आता पुण्यातून एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। खडकवासला धरणामध्ये 40 ते 50 जण अडकलेले आहेत। धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने नागरिक अडकलेले आहेत। गोधड्या धुण्यासाठी ते गेलेले होते। धरणाच्या पाण्यामध्येच नागरिक आता अडकलेले आहेत। खडकवासला धरणातून 1700 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रामध्ये सोडण्यात आलाय। अचानक नदीचं पाणी वाढल्याने हे सगळे नागरिक आता अडकलेले आहेत। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। खडकवासला धरणामध्ये 40 ते 50 जण अडकलेले आहेत। धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने नागरिक अडकलेले आहेत। तरी दृश्य देखील आम्ही तुम्हाला दाखवतोय। खडकवासला धरण परिसरामध्ये नदीपात्रात 40 ते 50 जण अडकलेले आहेत। धरणातून पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात आला आणि त्यामुळे गोधड्या धुण्यासाठी गेलेले हे नागरिक सध्या अडकलेले आहेत। आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी या घटनेच्या संदर्भात अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। अमोल, नेमकं काय घडलंय? शुभम, काही वेळापूर्वीची ही घटना आहे। उद्या नवरात्र आहे आणि त्यामुळे खडकवासला धरणाच्या समोरच्या बाजूला मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत, ते कपडे धुण्यासाठी आणत असतात। यंदा पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे। खडकवासला धरणही जवळपास 100% भरलेलं आहे आणि सकाळी 900 क्युसेक्सने विसर्ग पाण्याचा सुरू होता आणि त्यामुळे धरणाच्या पुढच्या बाजूला जो खडक आहे या ठिकाणी फार कमी पाणी होतं। मात्र आता जवळपास 1700 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग केल्यामुळे समोरच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे त्या खडकावर जे मधले नागरिक आहेत ते या ठिकाणी अडकलेले पाहायला मिळतात आणि जवळपास 30 ते 40 जण या खडकावर अडकलेले आहेत। त्याचबरोबर काही जणांचे जे कपडे होते, ज्या गोधड्या त्यांनी धुवून वाळत टाकलेल्या होत्या, त्या सुद्धा वाहून गेलेल्या आहेत। मात्र अनेक जण अडकल्यामुळे एक भीती व्यक्त केली जाते, कारण पाण्याचा प्रवाह आहे तो वाढलेला आहे। तिथूनच काही अंतरावर खडकवासला धरणाचे दरवाजे आहेत आणि त्याच दरवाजामधून जवळपास 1700 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सध्या सुरू झालेला आहे। काही नागरिकांना आता स्थानिक नागरिकांकडून बचाव करून त्यांना बाहेर काढण्यात येते। मात्र अजूनही काही जण त्या ठिकाणी अडकलेले आहेत। नदीच्या बरोबर धरणाच्या समोरच्या बाजूला मध्यभागी हे सगळे नागरिक सध्या तरी अडकलेले आहेत आणि त्यांचं बचाव कार्य आहे ते सध्या सुरू झालेलं आहे। ठीक आहे अमोल, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या घटनेच्या संदर्भात पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। तर खडकवासला धरणामध्ये 40 ते 50 जण अडकलेले आहेत। धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे आणि गोधड्या धुण्यासाठी गेलेले हे नागरिक धरणावरच अडकून पडले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।